गेल्या वर्षभरापासून झोळंबे येथे कृषी पर्यटनातील पहिली पसंती असणारे बागायतदार फार्मस्टे पर्यटकांना वेगवेगळे ग्रामीण जीवन अनुभव देतानाच परिसरातील जैवविविधतेचे टिप्पण करीत आहे, जेणेकरून भविष्यात निसर्ग अभ्यासकांसाठी त्याचा उपयोग होईल. मागील आठवड्यातील बॉम्बे सेसिलेनच्या नवीन नोंदीनंतर आता त्यात उडणाऱ्या बेडकाची म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉगची भर पडली आहे. शुक्रवारच्या रात्री बागायतदारच्या परिसरात ओंकार गावडे, विकास कुलकर्णी आणि सुजय गावडे यांना हा बेडूक आढळून आला. झोळंबे गावातील ही प्रथम नोंद आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सापडणारा हा अनोखा बेडूक आहे. हा बेडूक उभयचर असून वर्षातील जवळपास 8 महिने निद्रावस्थेत घालवतो. मान्सून म्हणजे पाऊस आणि पाऊस म्हणजे पाणी. हे पाणी बेडकांच्या प्रजननासाठी फार महत्त्वाचं ठरतं. जून महिन्यात मान्सूनची माहिती सर कोसळते आणि 8 महिने निद्रस्त अवस्थेतील बेडकांच्या वेगवेगळ्या प्रजाती जागृत होतात. आपल्या पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये केरळापासून चांतोलीपर्यंत हा सुंदर बेडूक आढळून येतो. टपोरे डोळे आणि सुंदर हिरवा रंग याचं वेगळेपण म्हणजे हा बेडूक एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारून तरंगत जातो. त्यासाठी निसर्गाने याच्या पायांच्या बोटांना पातळ पडद्याने जोडले. हा बेडूक निशाचर असल्याने दिवस पूर्ण झोपण्यात जातो आणि रात्री क्रियाशील होतो. मान्सूनच्या पहिल्या पावसात या बेडकाचं जीवनचक्र सुरू होते. एकाच झाडाच्या फांदीवर असे अनेक नर मादीला आकर्षित करण्यासाठी आवाज देत असतात. ज्याचा आवाज मोठा त्याकडे मादी आकर्षित होते. या बेडकाची मादी आकाराने मोठी असते तर नराचा आकार लहान असतो. नर मादीच्या पाठीवर बसतो आणि प्रजननाची क्रिया सुरू होते. काही वेळ एकापेक्षा जास्त नर बेडूक एकाच मादीच्या पाठीवर चिकटून बसतात. घरटे करण्यासाठी हे बेडूक एखादं पाण्याचं डबकं किंवा ओहोळ ज्यावर झाडाची फांदी पसरलेली असते अशा जागेला प्राधान्य देतात. मलबार ग्लायडिंग फ्रॉगचं घरटं म्हणजे अनेक पाने एकत्र करून केलेला चिकट फेसाळ पुंजका असतो. जेव्हा मादी अंडी घालते तेव्हा पानावर एक चिकट स्त्राव सोडते आणि त्याचबरोबर आपल्या मागच्या पाया त्या पानावर जोरजोरात घासते. तेव्हा नर बेडकाला कळून येतं की मादीने अंडी सोडली आहेत आणि तो आपले स्पर्म म्हणजेच शुक्राणू त्या अंड्यांवर सोडतो.